या पोराने काण केल्याने. चलो बाय बाय बाय. काला म्हणजे आपली जी ह्या ना मशीन ती परत खराब झाली. बघा त्या भुतुरला ब्लेड आहे ना तर फिरणार ना, म्हणजे ह्या फिरता पण ह्या नाही. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत असा. तर म्हणजे खूपच मी खुश असं आहे, भारी वाटतं. ब्लॉग बघतो तर आमचे व्हिडिओ खरंच मस्त वाटतं. आणि काल एकट्याने कमेंट पण केली की जर हळू बोलत जा, म्हणजे बोललेलं नाही करणार. तर खरंच आतापासून प्रयत्न करतले मी हळू बोलायचो. माका असं वाटतं की मी खूप फास्ट बोलते आणि मध्ये मध्ये असं काय म्हणतात असं अडखळतं, पण त्याच्यावर मी काम करते. असं आहे माका या गोष्टीची अजिबात लाज नाही वाटणार की मी अडखळत बोलते असो. पण तुम्ही सांगायला सजेस्ट केलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि माका पण वाटतं की मी खूप फास्ट बोलते आणि त्याच्यामुळे लोकांना नाही कळणार, पण मी तर चेंज करते हळूहळू जाताला माझ्याकडसून. तर हा म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघल्यात आम्ही चुलीवरचं चिकन बनवला. आणि आज का अशी रेसिपी बनवतो प्लॅन नाही, पण म्हणजे एक प्रॉब्लेम झाला. तर म्हणजे जी माझी मशीन होती ना कोबी कापूची ती परत खराब झाली आहे. म्हणजे आता ती बंद पडली, फिरता पण भुतुरली ब्लेड फिरणार नाही. तर पहिलं काय तर बघूया येऊन. पण म्हणजे आता मी जाते असे बाजारात, कारण आणि घराकडे आई होय असं मासे. तर बघूया आता आपण बाजारात काय मासे गावतात ते. जस्ट मी आत्ता व्हिडिओ पोस्ट करून ठेवलं आहे. आता 12 वाजले असं तुमका दिसतो होतो. चला पपई बघा मंडळी इतके लागले. काल आम्ही 2 पपई काढले. पोचले म्हणते घराकडे, बाजारात गेले मासे आडूक दाखवायचे तुमका. हे बघा याच्यात सगळा सामान ना. ही आता अंडी आणले बघूया आता. आणि नाश्ता काय भाकरी आणि काय. हां कालचं चिकन आहे मंडई, तर भाकरीसोबत खाऊया. आणि काय करते आता अंडी, म्हणजे अंडी हाडली ना ती पोळी कट्ट आहे. तर आपला रोस ऑमलेट विथ भाकरी. चला ए तुम्ही काय खाले आहेत तरू. तर तुमका बिस्किटं घालते उठा. हां ते काढतं हे काढ दर सामान. तर थांब तू काय घालते थांब चिक चिक राव. हे डायरेक्ट मरे जाणार. चॉकलेटी घे काढ सांगा. बाकी ते मासे असं बुतूर धडकरे हाडली. थोडकरे घालले काय आणली सुट्टी करूनच दे. सुट्टी करून आणली तर काम सोप्या गेले मी. तर रे तुरुंडी एक गोष्ट बरी वाटली. आता मासे मार्केटमध्ये गेले आणि ती मासे कापू होते तितक्यात मी तसं शूट करत होते. तितक्यात पोरगे होते ते मागाशी बघू होते आणि त्यांच्या मागा असं हटकलं नंतर भारी वाटला. तर म्हणजे मागा असं वाटतं ते म्हणजे व्हिडिओ बघित असले आणि सांगा होते कर व्हिडिओ कर असेल तर भारी वाटला. तर म्हणजे खूप असे कोण गावले ना अनोळखी काय ते मग आपणच असे ओळखीचे कसे वाटायला सुरुवात जातात. तर काय नाही असंच तुमचं प्रेम कंटिन्यू ठेवा, भारी वाटतं. चल ताडते ह्या काहीची काय गरज आहे. तेल किती काढू ठेवा मग हां ही भुतूर ह्या ही तडीची ओके. चला म्हणते आता नाश्ता करूया. जस्ट आत्ता एक 2 अंड्यांचा आमलेट काढलाय. आणि हे बघ आईन मस्त एक भाकरी भाजलेले होते आणि कालचं चिकन घातल्यावरती थोडंसं बटर आणि कांदो. चला गरम बघा कसला जाता आता. नाही मी कोबी कापतोय बघा हातीनच. आई येईल या. आई आईस्क्रीम खाता एकटी एकटी. फॅन चालू आहे त्याला वाऱ्याचा आवाज येता. बघा मी पण खातो या बघा माझ्याकडे हा. आणि म्हणजे आमची कोबी कापूची मशीनच खराब झाली हा. तुमका दाखवते 2 मिनिटात. हातीनच कापूचं पट्टा मग आता कोबी. तर म्हणजे आता वाजले असेल बरोबर 4:15. मगाशी मी कोबी केले कटिंग बारीक करून ठेवलं तो, पण म्हणजे हातीन केले असे कारण म्हणजे आपली मशीन आधी खराब झाली आहे. तुमका आता जाऊन मी दाखवतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता वाजली असं 4:15. मग खूप म्हणजे खूप लेट झालो. जस्ट माझं आत्ता वॉइस ओव्हर करून झालो. चला डायरेक्ट घराकडे जाऊया. तर मग आता मंचुरियनचं पीठ पण करूचा असा. आणि हा व्हिडिओ फक्त मी वॉइस ओव्हर करून ठेवले असं एडिट अजून करूचा तो मी स्टॉलवर जाऊन करतले असं. चला खूप म्हणजे खूपच लेट झालं. टाईम अजिबात नाही पूर्ण मंडळी. आणि मंडळी जी आपली मशीन होती ना ती फिरणं नाही, म्हणजे भुतुरलं ब्लेड नाही फिरणं. तर तुमचं दाखवायचं आहे आता काय करतलं आहे. तर मी सगळं कोबी मगाशीच हातीन कापून ठेवलेलं आहे. चला तर मंडळी हो बघा सगळं कोबी मी हातीन कापलो मगाशी. हो बघा मी बऱ्यापैकी बारीक कापले अशी मला सवय आहे ना.
आणि म्हणजे आपली जी ह्या ना मशीन ती परत खराब झाली ही बघा. त्या भुतुरला ब्लेड आहे ना तर फिरणार ना, म्हणजे ह्या फिरता पण ह्या नाही फिरणार. तर बघायचं का आता मित्राकडे बघा परत देवा या त्या विचारूया बाबा काय झालं तर बघ म्हणा. तो बघतो आता याचा काहीतरी झाला आता. तर आधीच लेट झाला खूप. आता वाजले असेल बरोबर 4:30. आता जस्ट मी पीठ केले तोच डायरेक्ट पीठ करून घेतलंय. तुमका दाखवले मशीन खराब झाली ती बघा. ह्याच्यात बनवलं ह्याच्यात काढले ह्या टोपात. चला लगेच आटप या येणे हो. आता म्हणजे माका लगेच जेवचा पण हा, आंघोळ पण करूच्या आणि तयारी पण करूच्या. बघ आई जयता हडे काय हा माशाची कढी कसली डोळा कळायची. तर म्हणजे आता वाजले असतात बरोबर 4:33 आणि आमका स्टॉलवर जायचं असतं बरोबर 5 वाजेपर्यंत तरी आमका पोचाकच आहे. हो बघा मी जस्ट आता जे येते आणि आमचा रोजचोच टाईम हा. आणि ही कालची सोलकडी आहे थोडीशी. तर चला म्हणजे टाईम माका अजिबात म्हणजे अजिबात नाही पूर्ण. कारण म्हणजे मी करते तितक्या ब्लॉग शूट करते, एडिट करते, पोस्ट करते, परत स्टॉलची सगळी कामं करते, बाजारात जातोय आणि आता परत स्टॉलवर पण जाऊचा. तर म्हणजे मी ठरवले डेली ब्लॉग बनवतले असेल, काहीतरी एक्स्ट्रा मेहनत घेतले असेल, काहीतरी बनायचं. आणि तुमचं सपोर्ट तर गावतं तर खूप भारी वाटतं. चला बेगिने जयतोय, स्टॉलवर पण जाऊचं आता. काय अजून सगळी कामं झालेली असत. आंघोळ केली का मग झाला पोचले म्हणजे स्टॉलकडे. हो बघा लेट झालं होता. आम्ही माझा टेबल ठेवला असतं तर टेबल बरी काढतोय. कुत्रे नारळ सुकलेले असत. म्हणजे आता मी तुमका सांगते माझ्या स्टॉलमध्ये मी तुमका डेली सांगते सेटअप लागले तू काय सेटअप लागले तो तुमका मी आजच सांगते. असं बघा सगळ्यात पहिली म्हणजे आपली शेगडी आहे ती पाटी असतात. सर मी अशी पाटी करून ठेवतं. ते जरा पुढे घेतलं ह्या तेला ही आपली ऑर्डर मारूची कढाई असा. हां तर म्हणजे ह्या बघा ह्या नॉर्मल पाणी असता ग्रेव्हीचा. ह्याच्यातून मी ग्रेव्ही सूप वगैरे सूप नाही तर अजून ग्रेव्ही बनवतं आहे म्हणजे चिली वगैरे. बऱ्याच म्हणजे लोकांना असं वाटतं की ह्याच्याबद्दल काहीतरी वेगळा असा म्हणजे नॉर्मल पाणी नाही आहे. कारण माझं चमचो घालून तर पाणी नंतर लाल जातं. ह्या बघा म्हणजे नॉर्मलच पाणी असतं ह्या बघा. हां तर हे सर मी ठेवले माझं ग्रेव्हीचं टोप आणि हे सर लायतले मी ह्या सगळे ह्याची पेस्ट लायतलं. शिमला मिरची तुमका जास्त मी आता सांगली पाणी आहे आपला ह्याच्या ग्रेव्हीसाठी. ह्याच्यात आपली ग्रेव्ही आहे, शिमला मिरची हे सर मी कोबी कापतले असं आणि आपली तिने पेस्टी आपले नूडल्स असत आणि म्हणजे ह्याच्यात घेतले मी कोथिंबीर कापून. चला या सगळं पहिलं उघडूया. हे बघा तेल आपला गरम होता, पीठ आपलं रेडी आणि आई आता सोडतली पकोडे. हा तर म्हणजे ह्या जरा सर लाव लायते मी डेली कारण आईच्या सर निमार येतं ना असं बिहार बसतं निमा. ह्या बघा लायते म्हणजे 4 पोर इले धुमशाणी त्यांना नूडल्सची ऑर्डर मारून दिलेली या. हे बघा हे चला रे काय गेलेलं आहे बॅट खया एकच बॅट. हां 2 बॅटी. हां तर यांची मला चॉकलेट दिला आणि ह्या चॉकलेट नंतर मी मेलोय. तर यांका तुम्ही धरू हे बघा 4 जण असं खाते तर यांच्यानी आईक पण एक चॉकलेट दिला. आता आईचं रिव्ह्यू बघूया कसं होतो. काय दिलचा अगे बेस्ट लागतं आता. हा बघ खट्टा मिठ्ठा चॉकलेट काढले खा मग अगे थोडा वेळात पोराने काण केल्याने. चलो बाय बाय बाय. काला अगे मगे बरं लागतं खा तरी. अगे मगे गोड लागता गे बाबा खा. ते चॉकलेट एकदम आंबट लागतं एकदम लिंबासारखे. लिंबू असता बुतूर लिंबूचं फ्लेवर आणि नंतर तर गोड लागतं आणि याच्या बुतूर दाबो बघा सनसेट होता आणि डेली बघते मी तुम्हाला झूम करून दाखवते. मस्त वाटतं बघा डेली संध्याकाळ झाला की मी डेली बघते इथून भारी वाटतं. आता बघा कसला वाटतं अरे आपलं तो स्टॉल फॉलोअर्स येले आपले. काय रे परीक्षेचा अभ्यास सुरू आहे का झाली परीक्षा 18 तारीख संपली. तर हे असं 10वीत आणि जोरात अभ्यास सुरू हा.
बिचारू 8 दिवस झाले घरातून बाहेर नाही पडा आज सरलो असं अभ्यास जो की केलो बोर्ड फाडून बाहेर ये अरे काय आला हाय कर चल हॅलो पंजाब में से इम्पोर्ट करके लाया है उसको। किधर से लाया उसको शिप में पंजाब से लाया है। शिप में एरोप्लेन से लाया Aeroplane से लाया है। ठीक आहे चलो सावकाश जाया तर आता आपण डायरेक्ट भेटतो घराकडे आणि आता वाजले असं तर रातचे 11 मगाशीच आपण इलो स्टॉलवरसून काय ना आता झोपावं आता जस्ट जेलो आई थोडे झोपली हा मी पण टेसर जातले झोपाक तर चला आजच्यासाठी इतक्याच म्हणजे आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की सांगा कमेंटमध्ये भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आता मी आणि आता वाजले असेल म्हणजे डायरेक्ट आता आणि आता वाजले असत बरोबर रातचे 11 मगाशी